भिवंडी तालुका के लोनाड़ गांव ऐतिहासिक रामेश्वर शिव मंदिर में हर वर्ष की तरह इस वर्ष भी महाशिवरात्रि उत्सव 2023 का आयोजन महाशिवरात्रि उत्सव समिति व लोनाड़ ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन कीर्तन, हरिपाठ सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि महाशिवरात्रि उत्सव समारोह के शुभ अवसर पर लोनाड़ ग्रुप ग्राम पंचायत के माजी उप सरपंच व विद्यमान सदस्य प्रदीप थले द्वारा महिलाओं के लिए होम मिनिस्टर कार्यक्रम व बच्चों के लिए सांस्कृतिक कार्यक्रम सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया, जिसमें महिलाओं व बच्चों को लोनाड़ ग्रुप ग्राम पंचायत के माजी उप सरपंच व विद्यमान सदस्य प्रदीप थले द्वारा भेंट वस्तु देकर सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। अजूनपर्यंत संजय चला तुम्ही इकडे पिंपळगावी गेल्या, चला पिंपळगावी गेलेल्या दोघांना आपण दोघांनी महिलांचा कार्यक्रम होईल, बक्षीस दिले जाणार नाही, सांस्कृतिक कामाचे मिळेल। जोरदार सांगितले मी इकडे सांगा ते 1 2 3 ताल्या उद्या चला बाजूला लंबू बाजूला जोरदार तालिया, जोरदार तालिया लागले, जोरदार तालिया उद्या तालिया गाणी लावा। रेडी 1 2 3 चला रेडी, चला 2 काटा 1 काटा 2 काटा बाहेर निघाला 2 चला विजय झालेला आहे, 3 मध्ये विजय झालेला आहे। चला कोकिला बोर, गवत बोर, कोकिला बोर, दगड बोर, चला दोघी, चला दोघी, कावला बोर, कोकिला बोर, कबोर, गवत बोर, कावला बोर, चिमणी बोर, कावला बोर, चिमनी बोर, बगर बोर, माती बोर, चलो कोकिला बोर, चिमनी बोर, गवत बोर, माती बोर, चलो चिमनी बोर, गवत बोर, चलो आता दोघी राहिलेले पहिल्यांदा 1 नंबर साठी होईल विनर, बाकी आरेल तो 2 नंबर साठी। याच्यामध्ये चिमनी बोर, गवत बोर, कोकिला बोर, हेलिकॉप्टर बोर, इवन बोर, चिमनी बोर, गवत बोर, चला दोघी बात झाले, दोघे चिमनी बोर, अकोला बोर, कोकिला बोर, चिमनी बोर, गवत बोर, माती बोर, कोकिला बोर,
कबूतरपूर बाहेरचं कोणीच बोलू नका, बाहेरचं कोणीच बोलू नका, बाहेरचं कोणीच बोलू नये, बाहेरचं कोणीच बोलू नये, बाहेरचं कोणीच बोलू नये, बाहेरचं कोणीच बोलू नये, बाहेर बिस्किट ठेवू नये अशी घरमालकाची नम्रतेची विनंती आहे. पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. ताल्या उद्या, ताल्या उद्या, ताल्या उद्या, ताल्या उद्या, ताल्या उद्या, ताल्या उद्या, ताल्या ताल्या उद्या. हातात ठेवू नका बिस्किटचा पुडा, खाली ठेवा, खाली ठेवा, खाली ठेवा. स्टॉप. तू गौरी मारतो बाहेर का मल्यान कल्याण कल्याण चला कल्याण कल्याण चला गेला कोण कोण मल्यान ये तू ये उड्या मारी बाहेर का गेली गेली आपण मागं इबा त्याला कारा द्यायला लागेल. चला ताई बाई चला चला मल्यान कल्याण असू दे गॅरंटी समजा नाही जोर जोरात घे ना, जोर जोरात घे ना, चला जोर जोरात घे ना, घे ना तू घे ना लोक खाली बसा महाराज. एक ओके मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 11व्या शतकातील ऐतिहासिक रामेश्वर मंदिर लोणाड या ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने सालाबादप्रमाणे हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने ग्रामस्थ मंडळी करत असतात. सकाळपासून मंदिरामध्ये पंचक्रोशीतील भाविक मंडळी दर्शनाकरता या ठिकाणी येत असते आणि महाशिवरात्री निमित्ताने आमच्या या लोणाड गावामध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले आणि असे विविध कार्यक्रम महाशिवरात्री निमित्ताने ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी राबवते. खरं तर आमच्या गावामध्ये धार्मिक कार्यक्रमाकरता नेहमीच आमच्या ग्रुप ग्रामपंचायत लोणाड उपसरपंचपदी आमचे आदरणीय थळे साहेब आणि बापू मुकादम हे दोघेजण या गावाकरता नेहमीच प्रयत्न करत असतात, धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असतात. खरं तर प्रदीप थळे एक आमच्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये एक जाणते कार्यकर्ते आहेत की ते नेहमी कार्यक्रमामध्ये स्वतः सहभागी होऊन आणि कार्यक्रमाला हातभार लावत असतात. आणि मी तर असं म्हणेन की या सर्व कार्यक्रमाचं श्रेय मी प्रदीप थळे आणि बापू मुकादम यांना देतो. पहिल्यांदा मी महाशिवरात्री उत्सव 2023च्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मी अभिनंदन करतो. का तर मागील 2 वर्षामध्ये कोविड असल्याकारणाने सांस्कृतिक असू द्या, धार्मिक असू द्या, असे मोठे मोठे जे कार्यक्रम होते ते कोविडच्या काळामध्ये पूर्णपणे थांबून गेले होते आणि लोकांना, मुलांना
त्याचं मजा घेता येत नव्हती. आणि आज यावर्षी जवळजवळ सर्व कार्यक्रम कोविड मध्ये ओपन झाल्यामुळे सगळ्यांना आपल्याला उत्सव करण्यासाठी मिळतात. आणि आज आमच्या या मंदिराचं 11व्या शतकातलं इतिहास पाहता आज आम्ही क दर्जामध्ये मंदिर रूपांतर आहे. परंतु आम्ही गेली 7 वर्षे झाली या मंदिरासाठी कित्येक वेळेला आम्ही म्हणजे पुरातत्व खातं झालं सर्व खात्यांसाठी पुरेपुरेचा आम्ही हे घेत आहे का आम्हाला ब मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मागील आता 2 महिन्यापूर्वी आम्ही खासदार साहेबांजवळ विनंती केली की आम्हाला ब मध्ये कन्वर्ट करून आमच्या या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. तर कपिल पाटील साहेबांनी आम्हाला याचं आश्वासन दिलेलं आहे का आपण याची मीटिंग घेऊन लवकरात लवकर ब मध्ये कन्वर्ट करून या मंदिराचं शासनाकडून म्हणजे याची निर्मिती होणार आहे. का तर हा आपल्याला कोणत्याही गोष्टीला ग्रामपंचायत झाली जिल्हा परिषद झाली कोणत्याही प्रकारचं या मंदिरासाठी अप्रूव्हल नसतो जीर्णोद्धारासाठी. जो करतो तो पुरातत्व खात्यासाठी. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सकाळी आपला रात्री 2 वाजता अभिषेक झालं. त्याच्यानंतर आपलं महिलांसाठी 3 वाजे ते 6 वाजेतोवर कार्यक्रम चाललं. महिलांसाठी कार्यक्रम एक राबवायचं होतं का तर महिलेने या सार्वजनिक कामासाठी सातत्याने म्हणजे त्यांचा 100% प्रतिसाद असतो आणि त्यामुळे कार्यक्रमाला शोभा वाढते. म्हणून महिलांसाठी सुद्धा कार्यक्रम महाशिवरात्री निमित्त आम्ही ठेवण्यात आले आणि ते सुद्धा आम्ही आतापर्यंत सक्सेस केले. नंतर आमचं आता महाराज आता बोलल्याप्रमाणे आमचा हरिपाठ 7 ते 7 साडेसात दरम्यानमध्ये होईल. त्याच्यानंतर रात्रो जेवण झाल्यानंतर सर्व छोट्या मुलांपासून तर 10वी 12वी मुलांपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम डान्स स्पर्धा नाटक सर्व प्रकारे म्हणजे सर्वांना बक्षिसे वगैरे सर्व काही देण्यात आलेले आहेत. का तर मुलांचा हाच उत्सव असतो का त्यांना आम्हाला लोकांना नृत्य दाखवून हे दाखवून त्यांना पुढे जाण्यासाठी संधी असते. या संधीसाठी सोनं करण्यासाठी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम राबवले आहेत. परत एकदा मी धन्यवाद देतो. महाशिवरात्री उत्सव लोणार 2023 तर्फे सर्व आलेल्या भाविक भक्तांना शुभेच्छा देत आहे आणि 2 शब्द संपवत आहे. काकेश्वर राजे सकल सिद्धी
देवी गंभीर सर्व काळ हरिमुखे मना हरिमुखे गणना कोणा करी सत्य नित्य हरिपाठ रामकृष्ण उच्चारानंद पती गोडे हरि 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 मंत्र देवाचा पया मोक्ष देवा पाठ नारायण उत्तम निदस्थान हरिमुखे मना हरिमुखे गणना कोणा करी नाम हरि दैतना पुजारी विलाजन समबुद्धी घेता प्रमाणावरी हरी झाला भक्ती राम देहा यपना जला छत्रसे ज्ञानदेव चित्ती हरिपाठ जन्म हरिमुखे मना हरिमुखे हरिमुखे जपेत नरदेव रामकृष्ण धर्म हरिपाठ देवी नाम रामकृष्ण हरिमुखे मन हरिमुखे हरिपाठ कीर्ती मकेदरी माते दक्षिणा माते पितृधातन गोत्रा ज्ञान गुण गमे देवा हरिमुखे मन हरिमुखे हरिओम हरिनाम जशी झाल्यामध्ये पोरगी फसली गावचे देवराने नाव असं बोललाई माझी होणारी बायको दिसली येला पागल मी तुझा देवाना जसा तुझ्या मग
पोरगी फसली गावचे देवलाने नाव असं बोललाई माझी होणारी बायको दिसली येडा पागल मी तुझा दिवाना जसा तुझ्या